हे घ्या. हे काय? पोहे. का आता काय झालं? खोबरं कोणी घातल्यात? मीच घातलं. मला खोबरं घालून आवडतात ना पोहे, तुम्हाला बी आवडतील. अगं तुला आवडतंय म्हणून मला आवडेल असं नाही ना. आणि एवढी वर्ष झाली तरी तुला माहित नाही मला काय आवडतं काय नाही ते. असू दे की, एकदा खाल्लं तर काय नाही होत. अरे काय नाही होत म्हणजे? हे बघ, मला जे आवडतं ना तेच मी करतो आणि नाही आवडत ते नाही करत. मला आवडतंय म्हणून खावा की. तुला आवडतं म्हणून मी खायचं होय? उद्या तुला आवडतं म्हणून काय बी करायला लावशील की मला? बरं आणा इकडं, मी आणते खोबरं काढून. राहू दे, मी खातो बाहेर काहीतरी. अहो, आता कसं वागावं तुमच्याशी म्हणजे तुम्हाला आवडेल? पुष्पा, काय हो वहिनी? ये की. काय गडबड? काय नाही, किराणाचं सामान घ्यायचं होतं जरा. अगं ये की, चहा घेऊ जरा. घेतला असता पण नको आता, एका ठिकाणी बाहेर जायचंय, काम हाय एक. अगं 2 मिनिटं बसशील तरी. बर. ये. बोला. पुष्पा, शीतलचा बायोडाटा आणि फोटो पाठवला का ग मुलाकडच्यांना? होय, कधीच पाठवलं की. मग काय उत्तर आलं त्यांचं? फोटो बराच आवडलाय त्यांना, पण पण काय? उंचीत मार खाल्लाय ना शीतलनं. ते बी म्हणलेत की उंची कमी वाटते शीतलची. मग आता? आता त्यात काही खोट आहे म्हणा, तुमची शीतल हायच बुटकी. पण मी त्यांना म्हणलं, अव मुलीची उंची बघू नका, तिचा संस्कार बघा. त्यांनी लई चांगलं सांभाळय तिला. तिच्या घरात जाईल ना, त्या घराचं समजा चांगलंच होईल असं मी स्वतः बोलले त्यांना. होय? मग काय म्हणले? बघूया म्हणलेत की. मग कधी यायचं असा काही विषय काढला का त्यांनी? आता कसं आहे, लई मोठी पार्टी आहे बघा, 1760 याप आहेत त्यांच्या माग. कसा येळ मिळतंय बघूया म्हणली ती. पण मीच म्हणलं, सोन्यासारखी पोरगी हाय व अशी पोरगी दिवा घेऊन बी शोधून सापडायची नाही. होय. नाही तिथं येळ घालू नका, पटकन बघून घ्या म्हणलं मी. मग काय म्हणले? काय म्हणतात, मी सांगितल्यावर तयारच झाली ती. मग बघायचा कार्यक्रम करायचा का विचार की त्यांना? अहो, काय विचारायचंय त्यांना, माझ्या शब्दाच्या बाहेर आहेत वै ती कधी बी यायला तयार आहेत. तुम्ही सांगितलं की बोलवते त्यांना. यांना विचारून सांगते. होय होय, काय काय होतंय ती बघा, तवर मी बी त्यांच्याशी बोलून घेते. होय. पुष्पा, तू जरा सांभाळून घे बर का. उषा वहिनी, तुम्ही नका काळजी करू, मी हाय ना. बरं येते मी. अहो घर तसंच उघडं ठेवून आली आहे मी. बर.